प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला अ, वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वडाच्या झाडामधून ऑक्सिजनचा प्रचंड मोठा साठा वडाच्या झाडामधून आपल्या शरीराला किंवा मानवजातीला मिळत असतो. संतती होण्यासाठी फार महत्वाचं मानलं जातं वडाचं झाड. आता वडाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवायचे आहेत. त्यामध्ये थोडी हळद घालायची आणि मग दिवे बनवायचे. ते गाईच्या तुपाचे 11 दिवे तिथे वडाच्या झाडाखाली लावायचे आहे आणि स्वामींचं मनापासून नामस्मरण करायचं आहे. तुम्ही तिथे स्वामींचा तारक मंत्र जर 11 वेळा म्हटलात किंवा 1 वेळा जरी म्हटला कमीत कमी, तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होताना दिसेल. संतती होईलच. स्वामींवरती श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ. वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. वडाच्या झाडामधून ऑक्सिजनचा प्रचंड मोठा साठा वडाच्या झाडामधून आपल्या शरीराला किंवा मानवजातीला मिळत असतो. संतती होण्यासाठी फार महत्वाचं मानलं जातं वडाचं झाड. आता वडाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवायचे आहेत. त्यामध्ये थोडी हळद घालायची आणि मग दिवे बनवायचे. ते गाईच्या तुपाचे 11 दिवे तिथे वडाच्या झाडाखाली लावायचे आहे आणि स्वामींचं मनापासून नामस्मरण करायचं आहे. तुम्ही तिथे स्वामींचा तारक मंत्र जर 11 वेळा म्हटलात किंवा 1 वेळा जरी म्हटला कमीत कमी, तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होताना दिसेल. संतती होईलच. स्वामींवरती श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ.